Hello students, today we are starting the numerical problems of lesson number 1, Laws of Motion of Science Part 1. The Science मध्ये सुद्धा आपल्याला काय आहे, वेगवेगळे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स म्हणजे गणित आपल्याला सोडवायची आहेत. जसं आपण मॅथ्स मध्ये पाहतोच तसं सायन्समध्ये सुद्धा आपल्याला सायन्सचे फॉर्म्युलेज जे आहेत, काही इक्वेशन्स असतात, फॉर्म्युलेज असतात, त्याचा उपयोग करून आपल्याला त्याचे ॲप्लिकेशन म्हणून काही एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यालाच न्यूमरिकल प्रॉब्लेम्स असे म्हणतात. कारण जेव्हा आपण सायन्सचं ॲप्लिकेशन आपल्या इन डे टू डे लाईफमध्ये करतो तेव्हा एक्झॅक्टली ते कुठं करायचं आहे त्याचा आपल्याला अंदाज येण्यासाठी असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती असेल तर आपण काय सहज त्या कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. त्यामुळे बघा आता पहिलंच एक्झाम्पल आहे. अन ऑब्जेक्ट मूव्ज 18 मीटर इन द फर्स्ट 3 सेकंड, 22 मीटर in the next 3 seconds and 14 meter in the last 3 seconds. What is its average speed? त्याची ॲव्हरेज स्पीड काय असेल? ऑब्जेक्ट मूव्ह होतो, एक ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होतो, मोशनाइज होतो. आणि काय झाला तो वेळ त्याला दिली आहे आणि त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं आहे ते दिलेलं आहे. तो पहिल्या टाईममध्ये पहिले त्याची जी वेळ दिली आहे 3 सेकंदाची पहिली फर्स्ट, त्याच्यामध्ये तो किती 18 मीटर त्याने कव्हर केलं. पुन्हा त्याच्यापुढे त्या 3 सेकंदमध्ये पुन्हा 22 मीटर त्याने कव्हर केलं. जर आपण बघितलं तर अशा प्रकारे आपल्याला दिसेल की समजा त्याने डिस्टन्स कव्हर केलेलं आहे या पॉईंटपासून, तर पहिले जे सुरुवातीला आहे तो इथून त्याचं पॉईंट स्टार्ट झाला आहे. ओके, इथून तो काय आहे स्टार्टिंग पोझिशन त्याची ही आहे. आणि त्याने 3 सेकंड्समध्ये किती केले आहे 18 किलोमीटर कव्हर केलं. तेव्हा किती झाले होते 3 सेकंद झाले होते. 3 सेकंद हा टायमिंगमध्ये 18. पुढच्या 3 सेकंड्समध्ये पुन्हा त्याच्या पुढे तो 3 सेकंद काय केलं आहे तो मूव्ह झाला. तेव्हा त्याने किती केलेले आहे 22 मीटर त्याने डिस्टन्स कव्हर केले. आणि त्याच्या लास्ट 3 सेकंदमध्ये इथपर्यंत त्याची दिस इज द लास्ट पॉईंट अँड देअरफॉर तिथे काय झालं त्याचं 3 सेकंदमध्ये तो काय झालेला आहे 14 मीटर तो काय झाला त्याने डिस्टन्स कव्हर केलेलं. मग त्यावेळेस त्याने टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं ह्या पॉईंटपासून, दिस इज द स्टार्टिंग पॉईंट अँड दिस इज द एंडिंग पॉईंट. आपण म्हटलं तर स्टार्टिंग पॉईंट एंडिंगमध्ये सगळे आपल्याला डिस्टन्सची काय आहे मेजरमेंट ॲड करावे लागेल आणि हे एवढा टाईम ॲड करावा लागेल. पण आपल्याला काय काढायचं आहे ॲव्हरेज स्पीड काढायची. म्हणजे स्पीड इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टाईम. मग ॲव्हरेज स्पीड म्हणजेच काय टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. नुसतं स्पीड आपण म्हटलं तर प्रत्येक ठिकाणची स्पीड किती होती ती पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 18/3 एवढ्या पहिल्या 3 सेकंदमध्ये किती स्पीड होती, दुसऱ्या 3 सेकंदमध्ये किती, असंही. पण आता इथे ॲव्हरेज म्हणजे सगळीकडे मिळून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आपण सगळ्यांची बेरीज म्हणजे 18 + 22 + 14 आणि 3 + 3 + 3 म्हणजे आपल्याला काय मिळालं 54/9. म्हणजे आपण 9ने जेव्हा 54ला डिव्हाइड करू तेव्हा आपल्याला काय मिळेल 6 मीटर पर सेकंड. म्हणजे ॲव्हरेज स्पीड काय झालेली आहे त्याची 6 मीटर. मग आपण काय लास्ट लाईन आपल्याला इथे लिहायला लागेल द ॲव्हरेज स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ अ गिव्हन ऑब्जेक्ट इज 6 मीटर पर सेकंड. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. Hello students, today we are starting the numerical problems of lesson number 1, Laws of Motion of Science Part 1. The Science मध्ये सुद्धा आपल्याला काय आहे वेगवेगळे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स म्हणजे गणित आपल्याला सोडवायची आहेत. जसं आपण मॅथ्स मध्ये पाहतोच तसं सायन्समध्ये सुद्धा आपल्याला सायन्सचे फॉर्म्युलेज जे आहेत, काही इक्वेशन्स असतात, फॉर्म्युलेज असतात, त्याचा उपयोग करून आपल्याला त्याचे ॲप्लिकेशन म्हणून काही एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यालाच न्यूमरिकल प्रॉब्लेम्स असे म्हणतात. कारण जेव्हा आपण सायन्सचं ॲप्लिकेशन आपल्या इन डे टू डे लाईफमध्ये करतो तेव्हा एक्झॅक्टली ते कुठं करायचं आहे त्याचा आपल्याला अंदाज येण्यासाठी असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती असेल तर आपण काय सहज त्या कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. त्यामुळे बघा आता पहिलंच एक्झाम्पल आहे. अन ऑब्जेक्ट मूव्ज 18 मीटर इन द फर्स्ट 3 सेकंड, 22 मीटर in the next 3 seconds and 14 meter in the last 3 seconds.
व्हॉट इज इट्स ॲव्हरेज स्पीड, त्याची ॲव्हरेज स्पीड काय असेल. ऑब्जेक्ट मूव्ह होतो आहे, एक ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होतो आहे, मोशनाइज होतो आणि का झाला तो, वेळ त्याला दिली आहे आणि त्याने किती डिस्टन्स कवर केलं आहे ते दिलेलं आहे. तो पहिल्या टाईममध्ये पहिले त्याची जी वेळ दिली आहे 3 सेकंदाची पहिली फर्स्ट, त्याच्यामध्ये तो किती 18 मीटर त्याने कवर केलं. पुन्हा त्याच्यापुढे त्या 3 सेकंदमध्ये पुन्हा 22 मीटर त्याने कवर केलं. जर आपण बघितलं तर अशा प्रकारे आपल्याला दिसेल की समजा त्याने डिस्टन्स कवर केलेलं आहे या पॉईंटपासून, तर पहिले जे सुरुवातीला आहे त्या तो इथून त्याचं पॉईंट स्टार्ट झाला आहे. ओके, इथून तो काय आहे स्टार्टिंग पोझिशन त्याची ही आहे आणि त्याने 3 सेकंड्समध्ये किती केले आहे 18 किलोमीटर कव्हर केलं. तेव्हा किती झाले होते 3 सेकंड झाले होते. 3 सेकंद हा टायमिंगमध्ये 18. पुढच्या 3 सेकंड्समध्ये पुन्हा त्याच्या पुढे त्याने 3 सेकंद काय केलं आहे तो मूव्ह झाला, तेव्हा त्याने किती केलेले आहे 22 मीटर त्याने डिस्टन्स कव्हर केले. आणि त्याच्या लास्ट 3 सेकंदमध्ये इथपर्यंत त्याची दिस इज द लास्ट पॉईंट अँड देअरफॉर तिथे काय झालं त्याचं 3 सेकंदमध्ये तो काय झालेला आहे 14 मीटर तो काय झाला त्याने डिस्टन्स कव्हर केलेलं. मग त्यावेळेस त्याने टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं ह्या पॉईंटपासून, दिस इज द स्टार्टिंग पॉईंट अँड दिस इज द एंडिंग पॉईंट. आपण म्हटलं तर स्टार्टिंग पॉईंट एंडिंग म्हणजे सगळे आपल्याला डिस्टन्सची काय आहे मेजरमेंट ॲड करावे लागेल आणि हे एवढा टाईम ॲड करावा लागेल. पण आपल्याला काय काढायचं आहे ॲव्हरेज स्पीड काढायची. म्हणजे स्पीड इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टाईम. मग ॲव्हरेज स्पीड म्हणजेच काय टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. नुसतं स्पीड आपण म्हटलं तर प्रत्येक ठिकाणची स्पीड किती होती ती पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. 18/3 एवढ्या पहिल्या 3 सेकंदमध्ये किती स्पीड होती, दुसऱ्या 3 सेकंदमध्ये किती, असंही. पण आता इथे ॲव्हरेज म्हणजे सगळीकडे मिळून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आपण सगळ्यांची बेरीज म्हणजे 18 + 22 + 14 आणि 3 + 3 + 3 म्हणजे आपल्याला काय मिळालं 54/9. म्हणजे आपण 9ने जेव्हा 54ला डिव्हाइड करू तेव्हा आपल्याला काय मिळेल 6 मीटर पर सेकंड. म्हणजे ॲव्हरेज स्पीड काय झालेली आहे त्याची 6 मीटर. मग आपण काय लास्ट लाईन आपल्या इथे लिहायला लागेल द ॲव्हरेज स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ अ गिव्हन ऑब्जेक्ट इज 6 मीटर पर सेकंड. ओके, आणि मास ऑफ द प्लँक दिलेलं आहे M2 त्याला आपण म्हणू शकतो 90. आता जे बुलेटला आहे त्याला आपण 1 असं आपण खाली सबस्क्रिप्ट दिलं आहे आणि जो प्लँक आहे तो सेकंड ऑब्जेक्ट म्हणून त्याला 2 हे दिलं. आणि इनिशियल स्पीड ऑफ द प्लँक इज U2 इज इक्वल टू 0. ओके, आणि V1 V2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, फ्रॉम द दोघांचेही बघा डिटरमाइन देअर वेलॉसिटी. आधीची वेलॉसिटी आपल्याला काय दोघांचीही दिली आहे. प्लँक आधीच्या सुरुवातीला कसा होता रेस्ट पोझिशनला होता. प्लँक हा रेस्ट पोझिशनला होता आणि मग तो बुलेट त्याच्यावर एम्बेडेड झाल्यामुळे तो मग मोशनाइज झाला. म्हणून रेस्ट पोझिशनला होता म्हणून त्याची प्लँकची इनिशियल वेलॉसिटी 0 आपण घेतली आहे आणि इनिशियल वेलॉसिटी ऑफ बुलेट इज 1. तो मूव्ह होतानाच 1.5 ही त्याची इनिशियल आहे. पण तो जेव्हा एम्बेडेड होतो प्लँकमध्ये आणि मग पुढे काय त्याची लास्ट वेलॉसिटी काय होणार आहे चेंज होणार आहे. कारण तो काय प्लँकमध्ये एम्बेडेड होण्यासाठी सुद्धा त्याची काही खर्च झाली आणि तरी पण तो पुढे थोडासा काही मूव्ह झालेला आहे. पण लास्ट वेलॉसिटी त्याची सेम असणार आहे का तर नाही. मग ती किती असणार आहे आपण ते काढूयात. फ्रॉम द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मोमेंटम M1 आपण हे इक्वेशन आपण लिहून घ्यायचं आहे. M1 U1 इज प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. सिन्स द बुलेट्स गेट एम्बेडेड इन द प्लँक अँड बोथ मूव्ह विथ द सेम स्पीड. आता जेव्हा तो बुलेट आधी जेव्हा मोशनाइज असतो तेव्हा त्याची स्पीड काय आहे 1.5. पण जेव्हा तो प्लँकमध्ये जातो आणि प्लँक जेव्हा रेस्ट पोझिशनला असतो तेव्हा त्याची स्पीड काय आहे 0. पण आता दोघं जेव्हा एकमेकांमध्ये अडकल्या जातात आणि मग जेव्हा मूव्ह होतात पण मूव्ह होताना काय दोघं एकाच स्पीडने जाणार. एकाच स्पीडला जाणार म्हणजे सेम स्पीडने जाणार. म्हणजे त्यांची जी वेलॉसिटी असणार आहे ती काय असणार नक्कीच सेम असणार. तर फॉर V1 म्हणजेच काय फायनल वेलॉसिटी ऑफ बुलेट अँड V2 इज द फायनल वेलॉसिटी ऑफ प्लँक. दॅट इज दॅट बोथ आर द सेम स्पीड सेम. देअरफॉर वी कॅन assume that is the V. So we can rewrite the equation as M1 U1 plus M2 U2 is equal to M1 plus M2 ब्रॅकेटच्या वर V1 V2 हे काय सेम आहेत म्हणून ते आपण बाहेर एकदाच घेतले V आणि M1 आणि M2 आतमध्ये घेतले. मग आता आपण व्हॅल्यूज पुटअप करूया. 10 × 1.5 प्लस 90 × 0 व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या. 10 + 90
ब्रॅकेटच्या वर व्ही. व्हीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 10 इंटू 1.5 दॅट इज द 15. 90 इंटू 0 इट कम्स ॲज अ 0 अँड 10 प्लस 90 दॅट इज द 100 व्ही. म्हणजेच आपल्याला काय जो हा 100 जो मल्टिप्लिकेशनला आहे तो आपण खाली डिव्हिजनला घेतला ती आपल्याला व्हीची व्हॅल्यू मिळू शकते. म्हणजेच 15/100 दॅट इज द 0.15 ही काय येणार आहे व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट. ओके. द नेक्स्ट एक्झाम्पल सेम आहे तसंच आपल्या या पुस्तकात सॉल्वच आहेत. जस्ट आपण रिव्हिजन म्हणून ते बघूयात. बॉल्स हॅव द मासेस ऑफ द 50 ग्रॅम अँड 100 ग्रॅम अँड दे आर मूव्हिंग अलॉंग द सेम लाईन in the same direction with velocity of the 3 meter per second, 1.5 meter per second respectively. म्हणजे दोन बॉल्स आहेत. एकाचं मास आहे 50 ग्रॅम की ज्याची वेलॉसिटी किती आहे 3 मीटर पर सेकंद. दुसरा आहे ऑब्जेक्ट 100 ग्रॅमचा ज्याची वेलॉसिटी आहे 1.5 मीटर पर सेकंद. दे कोलाइड विथ इच अदर. ते दोघे पण मूव्ह होतात आणि काय होतात कोलाइड होतात एकमेकांवर कोलाइड होतात इच अदर. अँड आफ्टर द कोलिशन द फर्स्ट बॉल मूव्स विथ द वेलॉसिटी ऑफ 2.5 मीटर अँड कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ अदर. दोघं कोलाइड होतात पण एम्बेडेड होतात का. मगाशी ते दोघं एम्बेडेड झाले आणि मग त्यांची सेम व्हेलॉसिटी तर नाही. त्या दोघांची व्हेलॉसिटी वेग फक्त ते कोलाइड होतात आणि पुन्हा पुढे काय होतात मूव्ह होतात. तेव्हा पहिल्या बॉलची व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी 2.5 होते पण दुसऱ्या बॉलची काय अदर बॉलची कोलिजन नंतरची व्हेलॉसिटीची फायनल व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग आता इथे सेम आपल्याला कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा लॉ बघायचा आहे. त्याच्या आधी आपण बघूयात. आता इथंच बघा दिलेले ग्रॅम. आता इथं आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की मॅथ्समध्ये आणि फिजिक्समध्ये किंवा सायन्समध्ये आपण म्हणू शकतो आहे की जेव्हा एक्झाम्पल्स आपल्याला मॅथ्समध्ये ती काही कन्सेप्ट एवढी आपल्याला लक्षात घ्यायची नसते पण इकडे सायन्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त युनिट्सवर भर द्यायचा असतो. युनिट काय आहेत ते आपल्याला मग चेंज करून घ्यावे लागतात. मग काय युनिट आहे हे ग्रॅम आहे. ग्रॅम म्हणजे हे कोणतं CGS युनिट आहे आणि KG हे काय आहे MKS. म्हणजे शक्यतो आपल्याला जेव्हा कोणतीही तिथं वेगळी सूचना नसेल तर आपल्याला शक्यतो सगळे एक्झाम्पल फिजिक्समधले म्हणजे सायन्समधले दिस इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट इज द फिजिक्स त्याच्यामध्ये आपल्याला सगळे एक्झाम्पल शक्यतो MKS म्हणजे SI युनिटमध्येच ते कन्वर्ट करून ते सॉल्व करायचे असतात. अगदी रेअरली अगदी 1 to 3% आपण म्हणू शकतो आहे की असं असतं की तिथे मुद्दाम तिथे त्यांनी नोट दिलेली असते की सॉल्व धिस इन द CGS सिस्टीम किंवा कॅल्क्युलेट द दॅट काय जे क्वांटिटीची व्हॅल्यू असेल इन CGS सिस्टीम असं त्यांनी दिलेलं असतं. पण मोस्ट ऑफनली 90 to 98% आपण म्हणू शकतो की आपल्याला काय आहे MKS युनिटमध्येच सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की इथे मात्र आपल्याला ग्रॅम म्हणजे CGS सिस्टीममध्ये ते आपल्याला आधी कन्व्हर्ट करून घ्यायचे आहेत. KG म्हणजेच MKS सिस्टीममध्ये कर. मग ग्रॅमचं 50 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. म्हणून आपण जर 50ला 1000ने डिव्हाइड केलं तर आपल्याला 0.05 kg येईल. आणि तसंच सेकंड बॉल. ओके. आपल्याला एक्झाम्पलमध्ये द मास ऑफ द फर्स्ट बॉल M1 इज 50 ग्रॅम that is a 0.05 kg. Mass of the second ball M2 is equal to 10 ग्रॅम. मध्ये आपल्याला kg मध्ये कसं कन्वर्ट होणार आहे 0.1 kg. इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे ऑफ द फर्स्ट बॉल इज U1 is equal to 3 मीटर पर सेकंड and the initial velocity of the second ball is 1.5 मीटर पर सेकंड. फायनल वेलोसिटी V1 ची दिलेली आहे म्हणजे फर्स्ट बॉलची 2.5 मीटर पर सेकंड. फायनल वेलोसिटी ऑफ सेकंड बॉल आपल्याला कॅल्क्युलेट करायचे दॅट इज अ V2 आपल्याला कॅल्क्युलेट. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ द कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम दॅट इज द M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. व्हॅल्यूज आपल्याच्या KG मध्ये आपण कन्वर्ट करून घेतल्या ती आपल्याला मासची ठेवायची आणि UV आहेत तशाच ठेवायची. U1च्या जागेवर U1 U2 V1 आणि V2 आपल्याला कॅल्क्युलेट करणार तशीच ठेवायची. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन झालं. पहिला ब्रॅकेट सॉल्व केला 0.05 इंटू 3 0.15 मिळतं. 0.1 इंटू 1.5 0.15. आता मल्टिप्लिकेशन करताना प्रॉपरली करायचं आहे. दोन्ही पण पॉईंटमधल्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यामुळे पॉईंट येताना दोघांमधलं 1 इंटू 15 आपल्याला 15 येणार पण पॉईंट हे काय 2 पॉईंट घ्यायचे. लास्टमधून आपल्याला 2 पॉईंट नंतर तो पॉईंट द्यायचा आहे. त्याच्या पुढचा सुद्धा आता किती आहेत दोन्ही पण पॉईंटच्याच व्हॅल्यू आहेत म्हणून इथे सुद्धा 1 2 3 म्हणजे इथे काय आहे 5 इंटू 25 इथं 125
आणि 3 डिजिट मागून जायचं आहे 1 2 3. ओके, हे प्रॉपरली आपल्याला करायचं आहे. प्लस 0.1 इंटू V2. ह्या दोघांची ॲडिशन येणार 0.3 आणि ॲडिशन करताना सुद्धा बरोबर प्रॉपरली एकाखाली एक मांडून मग करायचे आहे. 0.125 प्लस 0.1 इंटू V2. 0.3 मधून आपल्याला आता 0.1 इंटू V2 ही आपण एका बाजूला ठेवूयात. 0.125 आपण तिकडे नेलं, हे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. 0.3 मधून मायनस 0.125 केलं तर आपल्याला मिळणार आहे 0.175. अँड V2 इज इक्वल टू, मग V2च्या बाजूला असलेला 0.1 जो मल्टिप्लिकेशनला आहे तो खाली डिव्हिजनला जाईल. ह्या दोघांचं डिव्हिजन केलं. आता खाली 1च आहे ॲक्च्युली, पण पॉईंट काय होणार आहे, दोन्ही पण 1. इकडे 3 पॉईंट नंतर इथे 1 पॉईंट, म्हणजे उत्तरामध्ये काय होणार आहे, फक्त 2 डिजिट्स नंतर पॉईंट, दोघातला एक पॉईंट कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला 1.75 मीटर पर सेकंद हे आपल्याला V2ची व्हॅल्यू मिळते. ओके, व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड बॉल आफ्टर कोलिजन इज 1.75 मीटर पर सेकंद. ही आपल्याला खाली लाईन द्यायची. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचे होते. बरेचसे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. मॅक्झिमम अनसॉल्व तर सगळे घेतले, सॉल्व पण काही घेतलेले आहे. तुम्हाला ते पुन्हा सोडवून बघायचे आहेत. ओके, आणि आपल्याला त्याप्रकारे रिव्हिजन करायचे. बाकी राहिलेलं एक्झरसाइज जे आहे ते तुम्ही कंप्लीट करा.